कसं आहे ना, भुकाच्या टायमाला वेळेवर पोटभरी काहीतरी खायला नाश्ता भेटला की कसं छान वाटतं. म्हणूनच मी आज बनवणार आहे चणा डोसा. तर मी काय केलेलं आहे, 1 वाटी चणा घेतलेले आहेत, 1 वाटी आपले रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून सकाळी भिजत घातले, दिवसभर भिजले. तर संध्याकाळी मी त्यातलं पाणी काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जसं डोशाला बनवतो ना तसंच एकदम असं बॅटर छानसं बनवलं आणि रात्रभर भिजत घातलं. भिजत घातल्यानंतर ना तुम्ही सकाळी बघू शकताय की किती बॅटर छान भिजलेलं आहे, पीठ आंबलेलं आहे. आणि हे एकदम म्हणजे आपला डोसा आपण जसं खातो ना तसंच बनतो. तर पीठ भिजलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा, गाजर हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स केलं आणि तव्यावरती थोडंसं तेल पसरवून त्याच्यावरती हे बॅटर टाकून घेतलं आणि वरून थोडंसं तेल टाकून आहे ना झाकून ठेवलं. 1-2 मिनिटाची वाफ दिली आणि तुम्ही बघू शकता किती छान असा आपला चणा डोसा तयार झालेला आहे. आता एक एक करून आपण असे सारे बनवून घेऊयात. आणि ह्याला सुद्धा आपल्या डोशासारख्या जाळ्या सुटतात, म्हणजे जाळीदार असा बनतो. तर तुम्ही हा चणा डोसा नक्की एकदा ट्राय करून बघा, मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि भुकेच्या वेळेला पोटभर नाश्ता सुद्धा खायला भेटेल. तर तयार आहे आपला चणा डोसा. तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता.